नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्हा क्रीडा संकुलात पब्लिक जिम व पतदिवे तत्काळ बसवा, इंदिरा महिला मंडळाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। धुळे जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, पत्रकार परिषदेतून मीनाताई भोसलेंनी केले आवाहन। आई एकविरादेवी मंदिरात हरिनाम कीर्तन सप्ताहाचा झाला आज समारोप। विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मंजुळताई गावितांचा पिंपळनेर येथे करण्यात आला जाहीर नागरिक सत्कार। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरात असलेल्या संकुलाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। जिल्हा क्रीडा संकुल आवारात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अंधाराचा फायदा घेत काही दारुडे या ठिकाणी दारू पिऊन धुमाकूळ घालतात असे देखील निदर्शनास आलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पतदिवे देखील बंद अवस्थेत असून यामुळे सर्व विषयाची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी। याचबरोबर पब्लिक जिम देखील तात्काळ या ठिकाणी सुरू करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे। या संदर्भात आज धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी पारस देवपूरकर, अध्यक्षा प्रभादेवी परदेशी, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर, जयश्री पाटील, आशाताई पाटील, अमित बडगुजर आदी उपस्थित होते। सर्व बोलवाडी येथील रहिवासी आणि आज आम्ही इंदिरा महिला मंडळ धुळेच्या वतीने RDC साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। कलेक्टर साहेब ॲब्सेंट असल्यामुळे आम्ही RDCंना आता निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी की वलवाडी येथील जे धुळे शहराचं जे मोठं शोभा आहे आपली स्टेडियमची, तिची दुर्दशा झालेली आहे। त्याच्यासाठी आता सिनियर सिटीजन आमच्याकडे मॉर्निंग वॉकचे काही सदस्य आहे, तर आमची अशी मागणी की जे भास्कर मुंडे साहेब कलेक्टर साहेब होते तत्कालीन आणि दिलीप बंड साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये रवी बेलपाठक साहेब यांच्या पाठपुरावा करून ते सर्व पूर्ण झालेलं होतं आणि सध्या जसपाल सिंग सिसोदिया सर यांनी त्या स्टेडियमच्या जी दुर्दशा झालेली त्याची सिरीजच लावलेली होती। तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारणा करतोय की अनेक वर्ष ना जिल्हा क्रीडा अधिकारी या स्टेडियम झाल्यापासून तिथे लक्ष देत आहे आणि ना कलेक्टर साहेब लक्ष देत आहे आणि तिथे येणारा वर्ग हा आपलं भविष्य घेऊन येतो। कोरोना काळात अनेक लोक वेगवेगळ्या व्याधींनी आणि कोरोनाने दुर्भाग्यपूर्ण मौतीने मेलेले। तर आमची अशी कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तुम्ही तिथे जिम खाण्याला व्यवस्थित स्टेडियम करून द्या आम्हाला, जेणेकरून मुलं आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील। आणि दुसरं असं आमचं म्हणणं आहे की तिथे एक 16 व्यायामचे ओपन जिम लावलेली आहे, तिची पूर्ण दुर्दशा झालेली आहे। कोणी लक्ष द्यायला तयार नाही। काटं झाडे झुडपे तसेच आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। सकाळी कमीत कमी 2,500-3,000 हजार लोक तिथे मॉर्निंग वॉकसाठी येत राहतात, प्लस दुपारून तिथे 2,500-3,000 हजार, संध्याकाळी इव्हनिंग वॉकला 2,500-3,000 हजार लोकांची संख्या तिथे नियमित असते, तरी पण कोणी तिथे लक्ष देत नाही। त्या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले, करोडो रुपयाचा निधी फक्त व्यायामासाठी आणि जिमसाठी आणि तालिमीसाठी येत राहतो। कुठे गडप होतो ते पण आम्हाला माहिती नाही। तर आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तातडीने 8 ते 10 दिवसात स्वतः जाऊन तिथे करावं। आणि आमची त्यांना दुसरं कलेक्टर साहेबांना विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश करावे। भारत देशात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन लहान मुलांसाठी काम करणारी संघटना असून मुलांच्या हक्कासाठी व बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी ही संघटना संपूर्ण भारत देशात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन लहान मुलांसाठी काम करणारी ही एकमेव संघटना असून मुलांच्या हक्कासाठी व बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी ही संघटना कार्यरत आहेत। याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात देखील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थाही याबाबत काम करीत आहेत। दरम्यान जस्ट राईट ही संघटना भारतातील 26 राज्यातील 418 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत। 2030 पर्यंत बालविवाहाचे प्रमाण हे शून्यावर आणून ठेवणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे। बालविवाह मुक्त भारत हे अभियान संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यात देखील राबविण्यात येत आहेत। त्यात नागरिकांनी देखील सहभाग घ्यावा असे आवाहन आज सामाजिक कार्यकर्ता तथा संघटनेच्या अध्यक्षा मीनाताई भोसले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। जस्ट राईट फॉर चिल्ड्रन मुलांसाठी अगदी योग्य हे खूप मोठं संघटन आहे, जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी काम करत आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात बालविवाह मुक्त भारत हे अभियान सुरू आहे आणि त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण भारतामध्ये 2030 पर्यंत बालविवाहाचं प्रमाण शून्यावर आणणं असे आहे। आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही संघटना जी आहे ती
भारत सरकारसोबत पण जुडलेली आहे, ती भारत सरकारसोबत पण काम करते आहे. आणि जसं मी म्हटले की साधारणतः संपूर्ण याच्यात म्हणजे भारतात 26 राज्य आणि 418 जिल्ह्यांमध्ये ही संघटना काम करते आहे. आणि त्या संघटनेची एक प्रतिनिधी संस्था म्हणून सप्तशृंगी बौद्धिश महिला संस्था ही धुळे जिल्ह्यामध्ये काम करते आहे. आणि धुळे जिल्ह्यात सर्वात चांगल्या रीतीने बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला झिरोवर आणण्यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. जसं की गावागावामध्ये जाऊन सर्वात पहिले आपण 50 गावं निवडले ज्याच्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होता. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण करत आहोत. बालविवाहमुक्त भारताची प्रतिज्ञा घेत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र शासनाला सोबत घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी संघटना आहे या संघटनेने वर्षानुवर्षे मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि बालविवाहासाठी पण खूप चांगलं काम केलं. आणि याचं एक फलित जेव्हा राजस्थानमध्ये ही घटना जी आहे बालविवाहाची त्याच्या ज्या बाबतीत जेव्हा केस प्राप्त झाल्या तेव्हा एक निर्णय राजस्थान सरकारने घेतला की जर बालविवाहाच्या बाबतीत म्हणजे कोणीही होऊ दिला त्याच्यात ॲक्शन घेतली नाही तर त्या गावातला सरपंच हा देखील त्याला जबाबदार राहील. आणि या अनुषंगाने बालविवाह प्रतिबंधक कायद्याची पण आखणी केली गेली. आणि बालविवाहमुक्त भारत अभियानात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने जे सर्व अनुमान काढले, सर्व माहिती गोळा केली, त्या माहितीच्या आधारे भारत सरकारने वेगवेगळे रोडमॅप तयार केले. बालविवाह मुक्त भारतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी केली. आणि या आखणीमध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांच्या पद्धतीने ते संपूर्ण आता सध्या तर भारतात काम करत आहेत पण ही संघटना संपूर्ण जगात सुद्धा काम करायला इच्छुक आहे. खान्देश कुलस्वामिनी आई एकविरादेवी व रेणुका माता मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न झाला. दरम्यान सप्ताहाचे हे 27वे वर्ष होते. सप्ताह निमित्ताने दररोज पहाटे 5 ते 7 दरम्यान काकडा भजन, सकाळी 8:30 ते 11:30 दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे हबप ज्ञानेश्वरी माहुले लोंढेकर यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भक्त भाविकांसाठी समारोपाच्या दिवशी मोहाडी येथील पैलवान राजेंद्र शिंदे यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री एकविरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने व भाविकांच्या सहकार्याने गेल्या 8 दिवसापासून मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह आणि कीर्तन सप्ताह असा हा कार्यक्रम चालू होता. कार्यक्रमाची सांगता आज धुळ्यातले प्रसिद्ध हॉटेल मालक शिंदे परिवार आणि शिंदे परिवार अन्नदानात अग्रेसर असलेले धुळे शहरातील राजू भाऊ पैलवान शिंदे आणि शिंदे ग्रुप यांच्या वतीने आजचा हा प्रसादाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने झाला. आणि आजचा ह्या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता त्यांच्या हातून करण्यात आली. धन्यवाद. साक्री तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रयत्न मी केले. आणखी महत्त्वाचे विकास प्रकल्प सुरू करण्यापासून मी वंचित होते. माझ्या कामाची पावती म्हणून साक्री तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले. याबाबत मी साक्री तालुक्यातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते. मी येणाऱ्या 5 वर्षात साक्री तालुक्यातील पांढराकान सहकारी साखर कारखाना व पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी सूतगिरणी त्याचप्रमाणे MIDC प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय असून तालुक्यात शेतकऱ्यांना वीज व पाणीपुरवठा योजना तसेच आरोग्य सेवा गतिमान करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे पिंपळनेर सटाणा रस्त्याचे रखडलेले काम देखील येत्या 2 ते 3 महिन्यात मार्गी लावणार. त्यासाठी जो निधी लागेल तो कमी पडू देणार नाही, पण रस्ता नक्की करणार असे आश्वासन नवनिर्वाचित आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी आज सत्काराप्रसंगी दिले. दरम्यान यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ संगीताताई पगारे, विशाल एखंडे, संभाजीराव पगारे, प्रदीप कोठावदे, डॉक्टर राजेंद्र पगारे, सुभाष नेरकर, प्रमोद गांगुर्डे, व्यापारी श्यामशेठ कोठावदे, धनराजशेठ जैन, सविताताई पगारे, सुवर्णाताई आजगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजीराव अहिराव यांनी केले तर ज्ञानेश्वर एखंडे यांनी आभार व्यक्त केले. आज आपल्या या पिंपळनेर शहरात या आमदारकीच्या निवडणुकीसाठी
जो आपल्याला महायुतीसाठी उमेदवारीसाठी आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि त्यासाठी आज एक आपल्या या शहरात पिंपळनेर शहरात आणि परिसरातील आजूबाजूचे सर्व नागरिक, सरपंच, कार्यकर्ते, महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनीच या ठिकाणी आपल्या पिंपळनेर शहरातच आज नवीन आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी जो जाहीर सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचा जाहीर सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे। त्याबद्दल मी आपल्या या तालुक्यातील सर्व नागरिकांचं, महायुतीचे सर्व माझे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सर्वांचं आणि आपल्या या तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं, माझ्या लाडक्या बांधवांचं, लाडक्या बहिणींचं, ज्येष्ठ श्रेष्ठ मायबापांचं सर्वांचं मी आभार मानते, सर्वांना धन्यवाद देते। या ठिकाणी जो आम्हाला या ठिकाणी नागरिकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मन त्यांनी भारावून टाकलं आमचं। परंतु मी या ठिकाणी एकच आश्वासित करते की या ठिकाणी आपल्या या तालुक्यातील जो विकास काम आम्ही मागील 5 वर्षात केलेला आहे, परंतु तो विकास काम अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात करायचा आहे आणि जे विकास कामं अपूर्ण राहिलेले आहेत, हे अपूर्ण राहिलेले कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत। सर्वांच्या नशिबाने म्हणा किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी चांगलं एक भरभरून असं यश संपादन आपण करण्यात सर्वजण याच्यात यशस्वी झालो आणि त्याच्यात केंद्राचं देखील महायुतीचं सरकार आहे। त्याच पद्धतीने सर्व जनतेने आपल्या महाराष्ट्र राज्याला सुद्धा महायुतीचे सरकार आणण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून नक्कीच आपल्या या तालुक्यात सुद्धा आपण सर्वांनी एक चांगला आशीर्वाद देऊन पुन्हा या ठिकाणी आपल्या तालुक्यातील, आपल्या मतदारसंघातील नवनवीन कामं आणण्यासाठी आणि आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी जो आमच्यावर जनतेने विश्वास संपादित केलेला आहे, जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे, मलाही विश्वास आहे की नक्कीच आपल्याला या महायुतीच्या सरकारकडून खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निधी आणता येईल आणि आपल्या तालुक्यातील राहिलेला जो रखडलेला विकास काम आहे हे सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळणार आहे। आणि त्यासाठी आपल्या मतदारसंघातील जे काही बंद पडलेले प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ जसं आपला पांझरा सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे, पिंपळनेरची सूतगिरणी बंद पडलेल्या अवस्थेत आहे, आपल्याला हे दोघही प्रकल्प चालू करण्यासाठी मोठं यश येईल असं मी माझ्या या जनतेला आश्वासित करते आणि संपूर्ण ताकद आणि संपूर्ण प्रयत्न आपण मोठ्या ताकदीने लावू आणि आपल्या या महायुतीच्या सरकारच्या दरबारातून आपल्याला हे दोघं प्रकल्प चालू करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करून आम्ही नक्कीच आश्वासित करतो की हे प्रकल्प दोघं चालू करू। MIDC सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही जोमाने प्रयत्न करीत राहू आणि जो आपला पिंपळनेर शहरातला जो एक रस्ता आपला नॅशनल हायवे जो आहे, तो नॅशनल हायवेचा मोठा आपला पिंपळनेर शहर वासियांचं आणि इतर आजूबाजूच्या सर्व लोकांचं रहदारीचा मोठा विषय आहे आणि तोही एक जिव्हाळ्याचा विषय आहे। परंतु मी माझ्या या सर्व पिंपळनेर शहरवासियांना एक नम्रपणे विनंती करते, आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी जो विषय याच्यात अडथळा आलेला आहे, तो अडथळा आलेला मार्ग आपण सर्वांनी मिळून जर आपण एकत्रितपणे जर विचार करून एकत्रित बसून जर तो निर्णय घेतला तर नक्कीच या जो मध्येच अडथळ्याचा जो विषय आहे तो नक्कीच दूर होईल आणि एवढ्या 8-10 दिवसात म्हणा किंवा एखाद्या महिनाभरात आपण हाही मार्ग आपण मोकळा करू आणि लवकरच हा महामार्ग चालू करण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ असे मी आपल्याला सर्वांना आश्वासित करते आणि सर्व माझ्या तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींचं, माय बापांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देते, सर्वांचं जाहीर आभार मानते। धन्यवाद। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।